एक्सपेरिमेंट ट्राय करायचा आहे. एक सर्कल आहे, याला आपण एक्सटर्नल पॉइंट मधून अशा 2 टँजंट्स काढलेल्या आहेत, टँजंट सेगमेंट्स. इथे सेंटर, त्याची रेडियस आहे 3 सेंटीमीटर आणि इथून या पद्धतीने एक लाईन जोडलेली आहे आणि याचे इथले जे अँगल्स आहेत हे 30 डिग्री आहेत. तर तुम्हाला क्वेश्चन आहे, फाइंड लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. करा ट्राय. अशा क्वेश्चन मध्ये जिथे आपल्याकडे फक्त थोडाच डेटा आहे, डेटा जास्त नाही. बघा, याला थोडस असं पाहता, आपल्याला एवढी एक गोष्ट माहिती आहे की रेडियस ही टँजंट इज अ राईट अँगल होईल. आता बघा, हा राईट अँगल आहे ते हायपोटेन्यूज आहे. तर इथे टॅनच्या ऑपोजिट साइड बघा, 30च्या ऑपोजिट साइड माहिती आहे आणि आपल्याला ही काढायची आहे. आणि हे माहिती आहे एक्सटर्नल टँजंट सेगमेंट इक्वल असतात. तर तुम्हाला 30च्या ऑपोजिट माहिती आहे, ऍडजस्टंट काढायचंय. तर इथे आपण वापरणार tan 30. tan 30 असतो ऑपोजिट टू ही लेंथ x माना, ऍडजस्टंट. tan 30 असतो 1/√3. तर इथून x येतो क्रॉस मल्टिप्लाय करून 3√3. तर हा 3√3 असेल, तर हा पण तेवढाच असेल. बस एवढाच कॉन्सेप्ट होता. तर क्वेश्चन मध्ये एकच अँगल आणि एक साइड जर दिली असेल तर ट्रिग्नोमेट्री वापरतात. हा, तर तुम्ही ऑपोजिट टू हायपोटेन्यूज घेऊन उपयोग काहीच नाही. हे काढताल, मग तुम्ही साइन घेऊन, मग तुम्ही पायथागोरस लावून हे काढतात. त्यापेक्षा डायरेक्ट टॅन निघते ना. एक एक गोष्ट लक्षात घ्या, जे काढायचं ना त्याच्यावर फोकस ठेवायचा नेहमी. प्रोसेस कमी करायला शिकायचं, विनाकारण नाही वाढवायची. चला नेक्स्ट. बघा, एक सर्कल आहे, या पद्धतीनं सर्कल आहे, त्याचा सेंटर O आहे. PT ही त्याची टँजंट आहे ऍट T, लाईक धिस. तर P या पॉइंट पासून काढलेली T जवळ झालेली टँजंट आहे PT. PT ची लेंथ 6 सेंटीमीटर आहे. आणि याच्यानंतर दुसरी एक आहे, इथून तुम्हाला हा एक पॉइंट आहे, याला जोडणारा एक लाईन सेगमेंट, सेंटर पासून याला जोडणारा हा. इथे आहे पॉइंट C. पॉइंट C ची लेंथ 3 सेंटीमीटर आहे. ओके. तर तुम्हाला विचारले रेडियस किती. दूर से पास आठवते, कालच घेतलं होतं. इथं लागेल काय किंवा पहा, कुठं बेसिक बेसिक चुका करताय पहा तुम्ही. बेसिक चुका करायला याच्यामध्ये ब्लूटूथ मोड. पहा, तुम्ही जर ही रेडियस x मानली तर ही पण रेडियसच आहे ना, त्याला x माना. पायथागोरसनं काय होईल, हायपोटेन्यूज कोण आहे, OP. OP स्क्वेअर इज PT स्क्वेअर प्लस OT स्क्वेअर. OP आहे x प्लस 3. समजलं. PT आहे 6 आणि OT आहे x. झाला क्वेश्चन. याला ओपन करा, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, इकडे आला x स्क्वेअर प्लस 36. क्वेश्चन संपला. x स्क्वेअर कॅन्सल, 6x झाला, 36 मायनस 9 किती राहिले, 27. 27 राहतील ना. याला डिवाइड करा 3 न, रेडियस विल बी 4.5.
एवढं लॉजिक आहे याच्यात, दुसरं काहीच नाही. समजे? हा, मग इथं राईट अँगल म्हणल्यावर हायपोटेन्यूस दिसली पाहिजे. कुठं असते ती. त्याची पोझिशनच खूप जणांच्या लक्षात येत नाही. चलो आगे बढ़ो. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये घ्या. बघा, एक सर्कल आहे. या सर्कलला ही एक टँजंट काढली, ही एक टँजंट काढली. सेंटर ही एवढी रेडियस आहे. इथून एक पॉइंट जोडला, इथून याला जोडलं. या पद्धतीने बनलेले आहे. पण खरी मजा काय माहिती का? याच्यामध्ये नाव देऊ आपण आधी. एम हा आर, हा पी, इथे क्यू, हा एल, ओ. इथला जो अँगल आहे हा 60 डिग्री आहे आणि हा जो अँगल आहे तो 50 डिग्री आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे अँगल हा किती असेल. क्यू, इथं पॉइंट एस घ्या. अँगल क्यू एस आर इज व्हॉट? पहा बेटा, याला सॉल्व करणं अवघड नाही. ही रेडियस आहे, ही टँजंट आहे. तर ओव्हरऑल हा 90 आहे. 90 मधला एवढा 60 आहे, तर हा 30 होईल. सिमिलरली बघा, इथे 90 आहे एवढा, हा 50 आहे, तर हा 40 होईल. आता तुम्ही या ट्रायंगल मध्ये या. चला तुम्हाला हात घेऊन दाखवतो. या ट्रायंगल मध्ये या. ओएस आणि ओक्यू तर रेड आय ऑफ द सेम सर्कल आहेत. तर हा आयसोसिलस ट्रायंगल झाला, दोन साइड सेम. आयसोसिलस मध्ये बेस अँगल सेम असतात. हा 40 आहे, तर एवढा 40 होईल. सेम बघा, ही रेडियस आहे. हा 30, तर हा पण 30 होईल. तर 40 आणि 30 ला ऍड करा. तर सेंट्रल इथला अँगल होईल 70. एवढंच थिंकिंग होतं. एक्झॅक्ट असे क्वेश्चन बोर्ड मध्ये येतात. बारीक गोष्ट असते, ती दिसत नाही. हा त्रास आहे. त्रास तिथंच आहे. मोठा काटा घुसलेला निघतो, ते बारीक काही घुसले काय कळत नाही. असं आहे. चलो घ्या, एक सर्कल आहे. या सर्कलला एक अशी टँजंट आहे, इकडून एक टँजंट आहे, ही एक टँजंट आहे. याच्यामुळे असा एक ट्रायंगल बनलेला आहे या पद्धतीने. या ट्रायंगल मध्ये यू कॅन सी हा जो आहे एबीसी ट्रायंगल. याच्यामध्ये तुम्हाला काढायची लेंथ ऑफ बीसी. जर इथून इथपर्यंत 3 आहे लेंथ आणि इथून इथपर्यंत 4 आहे, आणि आय थिंक हा पूर्ण एसी जो आहे हा 11 आहे. तर बीसी काढा. अवघड नाहीये. पहा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला माहिती आहे एक्सटर्नल पॉइंटहून काढलेले टँजंट इक्वल असतात. तर इथून इथपर्यंत 3 आहे, तर ही पण 3 राहील. इथून इथपर्यंत 4 आहे, तर हे पण इथून इथपर्यंत 4 राहील. हे टोटल 11 आहे, तर हे 7 राहील. तर हे 7 आहे, तर इथून इथपर्यंत 7 आहे, तर हे पण 7 राहील. 3 आणि 7 ला ऍड करा, पूर्ण बीसी येईल 10. हे 2-2 मार्काचे छोटे छोटे प्रश्न. चलो केला होता. चला, इथे 2 सर्कल आहेत. एक असा मोठा सर्कल आहे आणि एक असा लहान सर्कल आहे. काल केलता आपण असं आहे. या सर्कल मध्ये ये आहे कॉमन टेंजेंट. उसके बाद एक ही पण एक टेंजेंट आहे अशी. तर इथला जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो टी आहे. हा क्यू, हा आर आणि हा पी. त्याच्यात तुम्हाला क्यूपी 3.8 आहे. बस एवढाच माहिती आहे आम्हाला. फाइंड लेंथ ऑफ क्यू आर.
या क्वेश्चनला आपण समजून घेऊ. तुम्हाला अजून छान दिसत असेल. QP दिले 3.8. तर या P पॉइंट कडे थोडस या. एक्सटर्नल पॉइंट आहे दोन्ही सर्कल साठी. तर इथून जी टँजंट आहे तीच इथून आहे ना. एक्सटर्नल पॉइंटची टँजंट सेम असते. हा 3.8 आहे. तर PT पण 3.8 होईल. PT आणि PQ सेम आहे. ते किती होईल? 3.8. आता याच पॉइंट पासून ही टँजंट आहे. तर हिलाही 3.8च व्हावं लागेल ना. सिंपल काम होतं. तर PT कोणाला सेम आहे? PR ला. तर PR किती होईल? झालं. आता तुम्हाला विचारले QR. तर त्याला तुम्ही QP प्लस PR करा. म्हणजे 2 टाइम्स ऑफ 3.8. सो आन्सर इज 7.6. कळलं? चलो. नहीं आया तो टेंशन नहीं. आया तो टेंशन है. आता घ्या एक सर्कल. मी जे बोललो ते विचारपूर्वकच बोललो, उलट नाही बोललो. हा. आता मी तसं का बोललो तुम्ही नंतर विचार करा. आधी प्रश्न करा. छान. अशा पद्धतीने एक ट्रायंगल आहे. आणि हा ट्रायंगल याला आपण काय म्हणतो? सर्कमस्क्रायबिंग अ ट्रायंगल टू अ सर्कल. ओके. याचे छान छान नावं घ्या. AB. इथे मध्ये सेंटर घ्या. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इकडून E, इकडून F. इथं आहे C. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे AB ची लेंथ 12. इथे एक पॉइंट घ्या D. AB ची लेंथ 12. BC ची लेंथ 8. आणि AC ची लेंथ ही 10. ओके. व्हेरी नाईस क्वेश्चन. फाइंड लेंथ्स ऑफ AD, BE, CF. आन्सर काढून देणं मला फार बोर काम वाटतं. हे लय हुशार पोरग आहे. मला फार आवडते. व्हेरी गुड. चल. अब देखो. पूर्ण लेंथ माहिती आहे. कुठून तरी गाडी सुरू करूया. मला काय करायचंय? AD. तर मी आधी त्यालाच X मानतो. माझं काय बिघडायले? नीट बघा. मी जर ह्याला X मानलं तर AF पण X होईल. एकच प्रॉपर्टी आपल्याकडं छोटी छोटी. सर मग हा 12 मायनस एक्स होईल. अरे टोटल 12 आहे ना. मग हा झाला तर हा पण होईल ना. कशाला भांडता? समजा कुछ. हा एक्स आहे, हा 10 आहे. तर हा 10 मायनस एक्स होईल. आणि हा 10 मायनस एक्स तर हा पण 10 मायनस एक्स होईल. आता याला पकडा एक्स काढण्यासाठी. कोण्या एकाला पकडा. इथं पकडून उपयोग नाही. हेच पकडावं लागतात. आणि हे कॅन्सल होतील. आता तुम्ही बघा BC ची लेंथ किती आहे? BC ची लेंथ 8 आहे. आणि BC कोण आहे? सर एक 10 मायनस एक्स आणि 12 मायनस एक्स यांची सम आहे. तर बघा 22 मायनस 2x आहे. 8 आहे. तर याचा अर्थ 11 मायनस एक्स किती आहे? 4 आहे. तर एक्स किती आहे? 7 आहे. आणि एक्स कोण होता? AD आहे. तर बघा AD 7 झाला. आता एक एक्स आला, गाठ निघाली बघा. आता सगळ्याच गाठी निघतात. हे किती झालं? 7. अजून काय पाहिजे? BE. BE 12 मायनस 7 करा. 5. BE आलं. CF करा. CF 10 मायनस 7. 3 करा. संपलं. तर AD 7, BE 5 आणि CF 3. आया मजा? एकदम सोपी मेथड. एकच प्रॉपर्टी असते. मॅथमॅटिक्स कसं फिरवते बघा माणसाला. फिगर अशा कित्येक प्रश्नात येतात. फक्त कंडिशन बदलल्या की क्वेश्चन बदलतो. आता एक जोरदार क्वेश्चन करू चांगला. मजा येऊन जाईल. पोटभर. चलो. घ्या. एक ट्रायंगल आहे छानपैकी आणि तो आहे राईट अँगल ट्रायंगल लाईक दिस. हा क्वेश्चन मस्त आहे. विचारपूर्वक सोडवा.
त्याच्यामध्ये एक सर्कल बसवला. ओके. असा. ठीक आहे. इन्स्क्राईब केला. आणि त्याला छान छान नावं दिली. तसं आता ABC. ए जवळ राईट अँगल आहे. F हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. E एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि D एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. BD ची लेंथ 30 सेंटीमीटर आहे. DC 7 सेंटीमीटर आहे. बस आम्हाला एवढंच दिले वाटते याच्यात. खूप छान. क्वेश्चन आहे फाइंड AF अँड रेडियस ऑफ सर्कल. 10वीच्या मुलांना रेडियस वाले प्रश्न खूप येतात. आता तुम्ही रेडियस ही काढा, काही काढा, काही काढा, मला काही प्रॉब्लेम नाही. ऐका, आपल्याला मी आता मागच्या क्वेश्चन मध्ये केलं तसं डोकं लावू. AF काढायचे, एक्सटर्नल पॉइंट A. इथून x माना, हा x होईल. छान. हा 7 आहे तर हा 7 होईल. हा 30 तर हा 30 होईल. तर यावरून मला एक कळतं की AB ची लेंथ x प्लस 30 असेल. AC ची लेंथ x प्लस 7 असेल. आणि BC ची लेंथ 37 आहे. ओके. तर इथे आपण लावूया पायथागोरस. कारण राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आपण काय लिहूया? BC स्क्वेअर इज AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. तर इथं तुम्ही लिहा 37 चा स्क्वेअर. AB इज x प्लस 30 आणि हा x प्लस 7. बस आता ओपन करा. हा झाला 9 21 1369. दोघांना म्हणल्यामुळे भरोसा ठेवतो. ठीक आहे. दोघं चुकल्यावर काही खरं नाही. x स्क्वेअर प्लस 60x प्लस 900. पुन्हा x स्क्वेअर प्लस 14x प्लस 49. बस एक क्वाड्रॅटिक सॉल्व करायचे. एवढं छोट काय फार मोठं नाही. घाबरायचं नाही. कोणाला घाबरायचं नसते. एक झालं 2x स्क्वेअर. इथं आलं 74x. खूप छान. आगे कौन है भाई? काय झालं? हे का? हा 74x. 74x प्लस 949 मायनस 1369. खूप छान. 1369 मधून 949 काढून टाका. काय 420 क्वेश्चन आहे. झाला 2x स्क्वेअर प्लस 74x माइनस 420. इसको 2 से डिवाइड कर दो बेटा. छोटा बनाओ. तेच केलं नसेल यानं. इथपर्यंत झालं, पुढे जाता आहे ना. एवढा मोठा पाडायचे आहे ना सर आम्हाला. त्यासाठीच कुलकर्णी सर असतात. 210 चे फॅक्टर घ्या. 30 गुणिले 7. सांगा मी काय करतो फक्त बघत चला. 30 आणि 7 37 होत नाही काय? पटकन शोधायचं रे. त्यासाठीच कुलकर्णी सर असतात हे सांगितलं मी. 30 आणि 7 लगाव हिसाब. मला पाहिजे प्लस. तर मी एक काम करतो. x प्लस 30 करतो आणि x मायनस 7. आता होईल बरोबर. तर इथून x येईल मायनस 30. x येईल 7. लेंथ निगेटिव्ह नाही. तर x किती आला? 7. म्हणजे AF आला 7. सर हे आला. ठीक आहे. सर आता रेडियस कशी काढावं? अरे बाबा, एक्सटर्नल पॉइंट मधून काढलेला हे दोन कॉन्ग्रंट. खूप छान. आता नीट बघा. हे दोन कॉन्ग्रंट आणि हे दोन कॉन्ग्रंट. ठीक आहे. आता बघा, ही कोण आहे? रेडियस. ही पण रेडियस. नीट बघा. नीट बघा. ऍडजस्टंट साइड सेम आहेत. हे पण 7 होईल ना. मी तुम्हाला बऱ्याच दिवसापूर्वी बोललो होतो
क्वाड्रिलॅटरल मध्ये चारही अँगल राईट अँगल असतील तर पहिल्यांदा त्याला रेक्टँगल म्हणायचं. आणि जर रेक्टँगल मध्ये ऍडजसंट साइड पेअर जर सेम असेल तर त्याला स्क्वेअर म्हणायचं. तर बघा ऍडजसंट सेम आहे आणि रेक्टँगल आहे म्हणून हा एक स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या सगळ्या साइड सेम म्हणून याची रेडियस पण 7. त्याला प्रश्न मस्त फिरवलेला आहे. समजे असा याला क्वाड्रेटिक म्हणून सॉल्व्ह करायचा असते.